आणि नागपूरमधल्या हिंसाचार प्रकरणी सायबर पोलिसांच्या तपासामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे। दुपारपासूनच आरोपी फहीम खान आणि सहकाऱ्यांकडून चिथावणी देणारे मेसेजेस केले जात होते असं समोर आलंय। मेसेजमधून गणेशपेठ परिसरात जमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। मोहम्मद शहजाद खाननं सुद्धा व्हिडिओवरून अफवा पसरवल्याचं समोर आलंय। हिंसाचारासाठी आरोपी यूट्यूबरचे व्हिडिओ जबाबदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अफवा पसरवणारे व्हिडिओ व्हायरल केल्यानं लोक हिंसेसाठी प्रवृत्त झाल्याचं समोर आलंय। नागपूर हिंसाचार प्रकरणी ही माहिती समोर आली आहे। सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे। दुपारपासून आरोपी फहीम खान आणि सहकाऱ्यांनी चिथावणी देणारे मेसेजेस व्हायरल केले होते। या मेसेजमधून त्यांनी गणेशपेठ परिसरात जमण्याचं आवाहन केलेलं होतं। मोहम्मद शहजाद खान यानं सुद्धा व्हिडिओवरून अफवा पसरवल्याचं समोर आलंय। हिंसाचारासाठी आरोपी यूट्यूबरचे व्हिडिओ जबाबदार असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। अफवा पसरवणारे व्हिडिओ व्हायरल केल्यानं लोक हिंसेसाठी प्रवृत्त झाले आणि त्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला, ज्यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं, लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जाळपोळ करण्यात आली, जमाव आक्रमक झाला होता, पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला। 3 पोलीस या हल्ल्यामध्ये जखमी झालेले होते, तर काही महिला पोलिसांचा देखील विनयभंग यामध्ये करण्यात आला होता। 17 मार्च रोजी नागपूरमध्ये ही संपूर्ण घटना घडली। जमावानं एकत्र येत गाड्यांची तोडफोड केली, जाळपोळ केली, पोलिसांवर हल्ला केला। औरंगजेबाच्या कबरीवरून हा सगळा वाद उफाळून आलेला होता। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, सायबर पोलिसांच्या अहवालात नेमकं काय दिसतंय? प्रज्ञा, 17 मार्चला नागपुरात जो हिंसाचार उफाळून आलेला होता त्यामध्ये पहिल्यापासूनच पोलिसांना शंका होती की काही लोकांनी त्या संदर्भात चिथावणी दिलेली आणि त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलेला आहे। आता जेव्हा सायबर पोलिसांचा तपास जो आहे आणखी खोलवर जात आहे तेव्हा लक्षात येत आहे की फहीम खान जो मुख्य सूत्रधार या संपूर्ण हिंसाचारामागे मानला जात आहे त्याने आणि त्याचे जे सहकारी आहे त्यांनी गणेशपेठ या ठिकाणी लोकांनी जास्त संख्येमध्ये यावं यासाठी दुपारीच मेसेजेस पाठवणं सुरू केले होते आणि ते मेसेजेस जे आहेत ते पुढे जाऊन अनेक लोकांपर्यंत पोहोचले आणि आधी गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर आणि नंतर महाल आणि चिटणीस पार्क परिसरामध्ये मोठा जमाव जमल्याचा पोलिसांना वाटतंय। दुसऱ्या बाजूला एक युट्यूबर आहे ज्यालाही पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बनवलेला आहे आणि त्या युट्यूबरने जे काही व्हिडिओ बनवले त्यामध्ये लोकांना चिथावणी देण्याचा काही कंटेंट होता तो असं पोलिसांना वाटतं आणि त्यामुळे लोकांचा रोष जो आहे तो पोलिसांविरोधात उफाळून आला। कारण दुपारी शिवाजी चौकावर जी काही घडामोड झालेली होती त्यामध्ये पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचं अशा या व्हिडिओमध्ये म्हणण्यात आलेलं होतं, ज्याच्यात तथ्य नव्हतं आणि त्या व्हिडिओच्या प्रसारणामुळे लोकांना बरोबर आहे। या सगळ्या प्रकरणाचा अजूनही सखोल तपास सुरू आहे। सायबर पोलिसांच्या अहवालात आणखी नेमकं काय समोर येतं याकडे लक्ष असेल। रजत, धन्यवाद अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।